सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 4 म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 9. श्लोक पाहूयात. जन्म कर्म च मे दिव्यम एवयो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. नैति मामेति सोऽर्जुन. श्लोकाचा अर्थ पाहूयात. जन्म म्हणजे जन्मलेला, कर्म म्हणजे तुमचे कर्म, च म्हणजे सुद्धा, मे म्हणजे माझे, दिव्यम म्हणजे दिव्य, एवम म्हणजे याप्रमाणे, य म्हणजे जो, वेत्ती म्हणजे जाणतो, तत्वतः म्हणजे यथार्थ रूपाने, त्यक्त्वा म्हणजे सोडून, देहम म्हणजे हा देह, पुनः म्हणजे पुन्हा, जन्म म्हणजे जन्माला येतो, न म्हणजे कधीच नाही, एती म्हणजे प्राप्त करतो, माम म्हणजे मला, एती म्हणजे प्राप्त करतो, स म्हणजे तो, अर्जुन म्हणजे हे अर्जुन. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी ते प्रत्येक युगात प्रकट होतात. या श्लोकात भगवंत सांगतात की माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहेत. असे जो मनुष्य तत्वतः जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. भगवंत हे अजन्मा अविनाशी आहेत, तरीही धर्माचा ह्रास व अधर्म वाढला तर ते युगायुगात प्रकट होतात. धर्तीवर अवतार घेतल्यानंतर ते जरी सामान्य माणसांसारखे दिसत असले तरीही त्यांचा जन्म आणि कर्म हे असाधारण असते. भगवंतांचा जन्म आणि त्यांच्या कर्माचे रहस्य जो जाणतो तो जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. भगवान स्वतः देखील कर्मयोगाचे आचरण करतात. 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी स्वतः सांगितले आहे की 3ही लोकांत मला काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणती वस्तू मिळाली नाही असेही नाही, तरीही मी कर्म करतच असतो. जे काम समोर आले ते भगवंतांनी कर्तव्य म्हणूनच केले. भगवंतांनी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले, गोपालन केले, यज्ञात उष्ट्या पत्रावळी उचलल्या. भगवंतांची ही कर्मे जरी आपल्याला सामान्य वाटत असली तरीही ती दिव्य कर्मेच असतात. कारण स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता ते कर्मयोग करत असतात. अशा प्रकारे आपणही जर कर्मे केली तर आपल्याला या शरीराचा त्याग केल्यानंतर निश्चितच भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. त्यामुळे आपणही भगवंत प्राप्ती हेच अंतिम ध्येय ठेवून कर्मे केली पाहिजेत. 6व्या श्लोकात भगवंतांच्या दिव्य अवतरणाचे वर्णन आपण पाहिले आहे. जो भगवंतांच्या जन्माचे सत्य जाणतो तो भौतिक बंधनातून मुक्त होतो आणि वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर
तो तात्काळ भगवद्धामात परत जातो. जीवाची ही मुक्ती सहजपणे साध्य होत नाही. जे योगी असतात ते अतिशय क्लेश सोसतात, तसेच अनेक जन्मांनंतरच त्यांना मुक्ती प्राप्त होते. परंतु त्यातही परत जन्म होण्याचा धोका असतो. परंतु जे भगवत भक्त असतात ते केवळ भगवंतांच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवद्धामाची प्राप्ती करतात आणि पुन्हा या भौतिक जगात परतून येण्याचा धोका नसतो, असे भगवंत स्वतः सांगतात. म्हणूनच भगवंतांचे खरे स्वरूप जाणणे आवश्यक आहे आणि हे स्वरूप जाणताना देखील समग्रतेने जाणणे गरजेचे आहे. समग्र दृष्टीने भगवंतांकडे पाहिले तरच त्यांना जाणून घेता येते. याचे आपण एक उदाहरण पाहूयात. 4 अंध व्यक्तींना जेव्हा हत्तीसमोर उभे करून हत्तीचे वर्णन विचारले तेव्हा त्यातील प्रत्येकजण हत्तीच्या एका अवयवाला हात लावून फक्त त्या अवयवाचेच वर्णन करेल. एखादा म्हणेल हा खांबासारखा आहे, दुसरा म्हणेल हा नळीसारखा आहे किंवा एखादा म्हणेल हा नगाऱ्यासारखा आहे. अशा प्रकारे त्या हत्तीचे वर्णन करेल. पण डोळस व्यक्तीला जर हत्तीचे वर्णन विचारले तर तो त्याचे पूर्ण स्वरूप व्यवस्थित सांगू शकतो. त्याचप्रमाणे आपणही समग्र दृष्टीने भगवंतांकडे पाहिले तरच त्यांना आपल्याला जाणून घेता येईल. जसे आपले चिंतन असते तसेच आपले मनही असते. मनावर आजूबाजूच्या परिस्थितीचा, वातावरणाचा आणि इतरांच्या बोलण्याचा प्रभाव होत असतो. परंतु जेव्हा मनुष्य परमात्म्याच्या अनुसंधानातच राहतो तेव्हा निश्चितच तो परमात्म्याला प्राप्त होतो. या श्लोकात तत्वतः हा शब्द आला आहे. तत्वतः म्हणजे सर्वशक्तिमान सच्चिदानंद घन परमात्मा, अजन्मा, अविनाशी आणि सर्व भूतांची परमगती व परम आश्रय आहे. तो केवळ धर्माची स्थापना आणि जगाचा उद्धार करण्यासाठीच आपल्या योगमायेने सगुण रूप धारण करून प्रकट होत असतो. म्हणून परमेश्वरासारखा सुहृद, प्रेमी, पतितपावन असा दुसरा कुणीही नाही असे जाणून जो पुरुष परमेश्वराचे अनन्य प्रेमाने निरंतर चिंतन करत असतो आणि आसक्ती सोडून संसारात वागतो तोच त्याला तत्वतः जाणतो. म्हणजेच हा श्लोक मोक्षाचे रहस्य आणि भगवंतांच्या दिव्य जन्माचे फळ स्पष्ट करतो. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यांचे जन्म किंवा अवतार आणि त्यांनी केलेली कर्मे सामान्य नसून ती दिव्य व अलौकिक आहेत. सामान्य जीवाचे जन्म कर्मबंधनातून होतात तर भगवंतांचे जन्म इच्छाधीन असतात. आणि जो साधक भगवंतांच्या या दिव्य स्वरूपाला खऱ्या अर्थाने जाणतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि जो हे ज्ञान जाणतो त्याला कर्मफळांचा त्याग करता येतो आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती देखील मिळते. तसेच तो भगवंतांच्या परमधामास प्राप्त होतो. या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक उत्कृष्टतेची प्रेरणा आणि मुक्त राहणे या संकल्पना स्पष्ट करतो. भगवान म्हणतात माझे कर्म दिव्य आहे. या वाक्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. आपण आपले काम केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर उत्कृष्टतेने आणि पवित्र भावनेने केले पाहिजे. जेव्हा आपण कर्मफळांची चिंता न करता समर्पणाने काम करतो तेव्हा ते कर्म बंधनकारक न राहता आपल्याला मुक्तीकडे घेऊन जाते. म्हणजेच हा श्लोक कर्माची दिव्यता स्पष्ट करतो. तसेच अलिप्तता म्हणजेच पुनर्जन्म टाळण्यासाठी
आपले कार्य ईश्वराच्या कार्यातील सहभाग म्हणून पाहावे. यश किंवा अपयश हे दोन्हीही तात्पुरती आहेत. ही जाणीव आपल्याला अहंकार आणि मानसिक ताण यांपासून मुक्त ठेवते. कारण मी करता आहे ही भावना गळून पडते आणि जेव्हा मी करता आहे ही भावना गळून पडते तेव्हाच अलिप्तता येते. तसेच आजच्या जगात तात्काळ फळ मिळवण्याचा दबाव असतो. हा श्लोक शिकवतो की शाश्वत सत्य जाणणे हे कोणत्याही तात्कालिक फायद्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. आपले अंतिम लक्ष भौतिक यश नसून आत्मिक मुक्ती आहे. म्हणजेच हा श्लोक ज्ञानाची शाश्वतता आणि नियतकालिकता स्पष्ट करतो. तसेच या श्लोकातून महत्त्वाचा संदेश काय मिळतो तर केवळ श्रद्धा ठेवणे पुरेसे नाही, तर भगवंतांच्या दिव्य स्वरूपाला आणि अलौकिक कार्याला खऱ्या अर्थाने जाणणे हेच मोक्षाचे कारण आहे. म्हणजेच ज्ञानानेच तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तसेच पुनर्जन्मापासून सुटका म्हणजेच ज्यांना भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान होते ते या शरीर आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतात आणि परमशांती मिळवतात. तसेच ज्ञान म्हणजे ईश्वराचे स्वरूप जाणणे आणि कर्म म्हणजे दिव्य कर्माचे अनुकरण करणे यांचा समन्वय साधल्यास मुक्ती मिळते. म्हणजेच ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्ही संकल्पना या श्लोकात स्पष्ट केल्या आहेत. हा श्लोक भगवंतांचे स्वरूप आणि मोक्षाचा मार्ग स्पष्ट करतो. अशा प्रकारे आपण 4थ्या अध्यायातील 9वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.